महापुरुषांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांना सापडलाय। कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणाच्या मंचेरियाल या शहरातून त्याला अटक केली आहे। कोरटकरला अटक झाल्यानंतर हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज कोरटकरच्या वकिलांनी मागे घेतलाय। फरार प्रशांत कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात। तेलंगणातल्या मंचेरियालमधून प्रशांतला केली अटक। कोल्हापूर पोलिसांची तेलंगणात कारवाई। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी गेल्या महिन्याभरापासून फरार असलेला प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकर नागपूरमधून गायब होता। कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झाला। कधी मध्य प्रदेश तर कधी चंद्रपूर अशी तो त्याची ठिकाणे बदलत होता। दरम्यानच्या काळात त्याने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण तत्पूर्वीच दुपारी त्याला तेलंगणातल्या मंचेरियाल गावातून अटक करण्यात आली। कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं, त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचेरियाल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। प्रशांत कोरटकरला फरार होण्यात मदत करणाऱ्या सगळ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे। खरं तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळे ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई होईल असा मला विश्वास आहे, कारण ही लोकशाही आहे। पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे। तो कुठं राहिला महिनाभर, त्याच्या संपर्कात कोण होतं, त्याला का सपोर्ट करत होती, त्यानं काय काय हालचाली केल्या, या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं। प्रशांतचे जामिनाचे कायदेशीर अधिकार बंद झाल्यानं त्याच्यासमोर अटकेशिवाय दुसरा मार्ग नव्हता असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरटकरला अभय दिल्यामुळे हा 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला, पळून गेला महाराष्ट्रात। पोलीस त्याला 24 तासात पकडू शकले असते, पण आज नाईलाज झाला। त्याचे जामीन अर्ज सर्व कोर्टाने फेटाळल्यावर त्याला अटक करावी लागली किंवा तो सरेंडर झाला। हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। नागपुरातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकरला मदत केल्याचा आरोप अमोल मिटकर यांनी केलाय। मी माझा रोष आणि माझी शंका ही नागपूर पोलिसांमधल्या काही अधिकाऱ्यांवर आहे, कारण त्या अधिकाऱ्यांचे त्याच्याशी आर्थिक नाही, मला नाव माहिती नाहीत, पण मी पत्र देऊन त्याची सखोल तपास व्हावा, त्याला जामीन मिळू नये। उद्या या भामट्याला जर सत्र न्यायालय कोर्टाने जामीन दिला हा तर मोकाट होणार। प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात येणार आहे। फरार असल्याच्या काळात तो कुणाच्या सोबत होता, त्याला कुणी मदत केली याचा शोध घेणं गरजेचं आहे। प्रशांतवर जरब बसेल अशी कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। कोल्हापूरहून प्रताप नाईक, झी 24 तास, मुंबई।